It was the evening of March 13th, 1997. People across Arizona. I interviewed jet pilots, and it was going 4 times faster than an F-22, which is a very fast plane, you know. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. काही टाइमापासून युट्यूबवरती म्हणा किंवा इन्स्टावरती म्हणा, काही जे व्हिडिओज आहेत ते सतत माझ्या समोर येत आहेत. म्हणजे जसं की एलियन्स खरंच आहेत का, म्हणजे जसं की एलियन्सच्या अस्तित्वावरती प्रश्न, त्याच्याशी संबंधित काही दिवसांपूर्वी मी एक स्टोरी वाचली होती आणि त्या स्टोरीला मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर आपण जास्त उशीर न करता त्या स्टोरीपाशी जाऊया. म्हणजे जसं की एलियन्स हे ते व्हिडिओमध्ये बघतो की फक्त काही लोकांना दिसतो, जसं की ते एलियन्स शोधणारे असतात किंवा इन्व्हेस्टिगेशन करणारे जे असतात फक्त त्यांना दिसतो. पण हे पूर्ण जेवढी पण पब्लिक होती, म्हणजे लाखो लोक किंवा हजारो लोक, त्या पूर्ण टाउन मध्ये जेवढी लोक होती त्या सर्वांना दिसलं होतं. आणि फक्त त्या टाउन मध्ये लोकांनाच नाही तर काही सेलिब्रिटी. I was flying him to go see his girlfriend, and we were on approach, and I saw 6 lights over the airport in absolute uniform in a V shape. म्हणजे मोठे मोठे फिल्म स्टार म्हणा, सिंगर किंवा बाकीचे काही लोक जे आहेत यांना सुद्धा ती गोष्ट तिथे दिसली होती. ज्यावेळेस ते आकाशामध्ये त्या लाईटी दिसल्या होत्या, सर्वांना स्टार्टिंगला काय वाटलं की कोणतं तरी प्लेन चालू आहे, काहीतरी फटाके वगैरे फोडले असतील आणि ते थोड्या वेळामध्ये जाईल. पण खूप वेळ झाल्यानंतर सुद्धा ती लाईट 1ची 2 झाली, 2ची 3 झाली, 3ची 4 झाली, 4ची 5 झाली. आणि एका टायमानंतर त्यांनी काय केलं की एक त्रिकोणाचा आकार त्या लाईटीने घेतला. आता आकाशामध्ये जर बघायला गेलं तर कोणतीच म्हणजे लाईट किंवा फ्लाईट जरी असेल किंवा एरोप्लेन वगैरे कोणती दुसरं काही असेल तर ती एका जागेवर स्टेबल राहणार नाही. पण ती जी लाईट होती ती जागेवरती स्टेबल होती आणि बिलकुल हालत नव्हती जागेवरून. आणि त्यांनी एक त्रिकोणाचा आकार घेतला होता. आणि असं म्हणतात की ती लाईट इतकी मोठी होती की पूर्ण जेवढं एक शहर आहे ते शहरापेक्षा जवळजवळ मोठी ती लाईट होती. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी पण होत होती की ती लाईट काही टाइमासाठी दिसत होती, परत थोड्या वेळानंतर गायब होत होती, आणि परत ती लाईट दिसत होती आणि परत काही टायमानंतर गायब होत होती. आणि त्याच्यामुळं तिथली जेवढी पण लोक होती ती पण कन्फ्युज होत चालली होती, कारण त्यांना सुद्धा कळत नव्हतं की आकाशामध्ये अशी काय नक्की गोष्ट आहे की जी थोड्या वेळा दिसते परत गायब होती. आणि ती इतकी मोठी गोष्ट आहे की ती पूर्ण एका टाउन पेक्षा मोठी, म्हणजे एका गावापेक्षा पूर्ण मोठी दिसते ती. पण जेवढे पण लोक होते त्यांनी याआधी अशी कधीच कोणती गोष्ट पाहिली नव्हती, आणि त्याच्यामुळे ती लोक पण पूर्ण एकदम कन्फ्युज झाली होती. आणि आपण बोलताना आपल्याला खूप साधं वाटते किंवा वाटते की काय एवढं काय, त्याला लाईट तर होती, बाकी काय असेल. पण ज्या वेळेस हे होत होतं तिथं जे माणसं होते त्या माणसांसाठी एकदम भयानक असं दृश्य ते होतं. कारण आपल्याला दिसतंय की आकाशामध्ये एक लाईट येते, थोड्या वेळानंतर ती गायब होती आणि ती परत येते, आणि त्या लाईटची जी साईज आहे ती साईज जवळजवळ एका टाउन एवढी. आणि काही लोकांना काय वाटत होतं की त्यांची फक्त एक इमॅजिनेशन आहे, म्हणजे फक्त त्यांना वाटतंय तसं, पण एक भ्रम झालाय त्यांना की नाही असं काही नसेल. पण ही गोष्ट खरी, आणि ही गोष्ट पेपरमध्ये सुद्धा आली होती. आणि जो तो इन्सिडेंट झाला होता, म्हणजे त्या ज्या लाईट्स दिसल्या होत्या त्या लाईट्सला एक नाव देण्यात आलं होतं, फिनिक्स लाईट्स. आणि ही जी फिनिक्स लाईट्स जी मिस्ट्री आहे ही आतापर्यंत जेवढे पण मिस्ट्रीज झाले आहेत, म्हणजे आतापर्यंत जेवढे पण UFO बद्दल ज्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळ्यात खतरनाक अशी गोष्ट आहे की ज्याला आजपर्यंत कोणाला सांगता आलं नाही की ही गोष्ट खरंच झाली होती का नव्हती. आजपर्यंत त्या गोष्टीला कधीच कोणी खोटं सिद्ध केलेलं नाहीये. ही जी घटना होती ही 13 मार्च 1997 मध्ये झाली होती. आणि आता जर बघायला गेलं तर जवळजवळ एक 28 वर्ष होत आलेली आहे. या 28 वर्षांमध्ये आजपर्यंत कुणीच ह्या गोष्टीला कधीच खोटं ठरवलं नाही. आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट बघायला गेलं तर ही की हळूहळू लोक ह्याबद्दल विसरत पण चाललेले. कारण 2 दिवसापूर्वीची गोष्ट सुद्धा लोक नीट लक्षात ठेवत नाहीत, 28 वर्षांपूर्वीची एक अशी घटना का लक्षात ठेवतील. आणि खूप लोकांचं असं पण म्हणणं आहे की एलियन्स आपल्यामध्येच राहतात, आपल्यामध्येच उठतात बसतात, पण ते आपल्याला अजून माहित नाही. कारण गव्हर्नमेंटने आपल्यापासून खूप अशा गोष्टी आहेत ज्या लपवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जसं की एरिया 51च मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की USA मध्ये एक जागा मिलिटरी बेस आहे, तिथं असं म्हणतात की तिथं एलियन्स एक्सपेरिमेंट्स होतात. आणि त्याच्या जागेवरती जर बघायला गेलं तर आफ्रिकामध्ये एक ठिकाण आहे, त्या आफ्रिकामध्ये एक ठिकाण असं होतं की जवळजवळ 4 ते 5 लाख लोकांनी ती गोष्ट बघितली होती डोळ्यांनी. आणि ती जी घटना आहे ती खूप फेमस आहे. म्हणजे बघायला जर गेलं तर एक सध्या आशिष चंचलानीची एक वेब सिरीज आलेली आहे आता, एकाकी म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघायला गेले तर त्याच्या ज्या डिटेल्स निघतात त्या डिटेल्स मध्ये पण बघा, एक वेळेस तो म्हणतो की मी लोकेशन टाकलं तर डायरेक्ट मला आफ्रिकाचं दाखवलं. कहाँ था इतने टाइम से? साहब
ये देश का कौन सा कोना है जिसका नक्शा अब तक बना नहीं? आपका ये विला अफ्रीका में बता रहा था। आफ्रिका? आणि आफ्रिकाशी म्हणजे आफ्रिका या गोष्टीशी खूप रिलेटेड आहे. कारण आफ्रिकामध्ये एक असा इन्सिडेंट खरंच झाला होता की अचानक आकाशामध्ये लोकांना काहीतरी दिसलं होतं आणि मध्येच गायब झालं. आणि तिथले जे लोक होते ते फक्त म्हणजे असे 4-5 लोकांनी नाही तर जवळजवळ लाखो लोकांनी ती गोष्ट पाहिली होती. आणि अजून सुद्धा ती गोष्ट आफ्रिकेमध्ये खूप फेमस आहे. आणि काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की जर पृथ्वीवरती आपण मनुष्य असू शकतो तर पृथ्वीच्या बाहेर सुद्धा जीवन असू शकतं. कारण असं तर नाही की पूर्ण या ब्रह्मांडामध्ये फक्त पृथ्वीच आहे आणि बाकीकडे फक्त अंधार पसरलेला आहे किंवा बाकीकडे कोणतं जीवच नाही किंवा पृथ्वीच्या बाहेर लाईफ नाही, असं तर नाही. जर पृथ्वीवरती माणसं आहेत तर त्याच्या बाहेर पण काहीतरी असेलच ना. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपली जी सिव्हिलायझेशन आहे म्हणजे जे आपले माणसं आहेत हे फक्त काही लाखो वर्षांपासून आहेत. काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की जे एलियन्स आहेत त्यांची सिव्हिलायझेशन आपल्यापेक्षा पण जुनी आहे, म्हणजे माणसांपेक्षा पण जुनी. म्हणजे माणसं पण जेव्हा वेळेस नव्हते तेव्हा ते होते आणि त्यांची टेक्नॉलॉजी किंवा त्यांच्याकडच्या ज्या गोष्टी त्या आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे असं पण म्हणण्यात येतं. आता मी तुम्हाला एक फुटेज दाखवणार आहे. ते फुटेज USA मधलं आहे ना, एक फायटर जेट होतं. फायटर जेट जेव्हा त्यांची रोडची जी ट्रेनिंग असते त्याच्याप्रमाणेच ते आकाशामध्ये होतं आणि ते जेव्हा आकाशामध्ये होतं त्यावेळेस त्याला एक कोणती तरी गोष्ट अशी कंटिन्युअसली एकदम फास्ट मध्ये मूव्ह करताना दिसली. म्हणजे एकदम फास्ट चालली होती गोष्ट. आणि नॉर्मल ज्या गोष्टी आहेत म्हणजे नॉर्मल जे प्लेन्स आहेत किंवा नॉर्मल जसं बाकीच्या काही गोष्टी असतात ज्या स्पीडनी पळतात त्याच्यापेक्षा त्या गोष्टीची स्पीड ही खूप जास्त प्रमाणामध्ये होती. त्याच्यामुळे त्या पायलटने ती गोष्ट नोटीस केली. जेटला जे एक छोटासा कॅमेरा असतो त्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या होत्या. Echo 6-1 Tango, Jake, over. Roger, there's troubleshooting as soon as I get. Dude, this is a fucking drone, bro. There's a whole fleet of them. Look on the ASA. My gosh. They're all going against the wind. The wind's 120 knots from the west. Look at that thing, dude. आणि तुमच्यातल्या काही लोकांनी ही फुटेज ह्याच्या आधी पण पाहिली असेल कारण ही फुटेज शक्यतो खूप व्हायरल झाली होती मध्ये मध्ये. कारण ही फुटेज अशी होती की ह्याच्यामुळे ना इंटरनेटवरती खूप धिंगाणा झाला होता आणि हा एक प्रूफ होता की याच्या आधी म्हणजे कधीच कोणती म्हणजे गोष्ट आहे ना अशी कॅमेरामध्ये कॅप्चर झाली नव्हती. पण एक स्वतः मिलिटरीच्या लोकांनी ही फुटेज इंटरनेटवरती टाकली होती आणि त्याच्यामुळं ही गोष्ट खूप मोठी झाली होती की खरंच या पृथ्वीवरती माणसांच्या व्यतिरिक्त पण दुसरी कोणती स्पीशीज राहती किंवा माणसांच्या व्यतिरिक्त या पृथ्वीवरती दुसरं अजून कोणी आहे का. आणि ही व्हिडिओ फुटेज आता मी जसं म्हणलं की युएस मिलिटरीनी म्हणजे पण त्यांच्यातली जी नेव्ही आहे नेव्हीचे जे फायटर जेट्स होते त्या फायटर जेट्सनी ती फुटेज कॅप्चर केली होती. आणि ही जी फुटेज आहे हिला 2004 मध्ये जवळजवळ रेकॉर्ड केलं होतं. पण खूप वर्ष ह्या फुटेजला बाहेरच येऊन दिलेलं नाही आणि शेवटी फायनली 2017 मध्ये ही फुटेज पब्लिकली आली. Investigative journalist Jeremy Corbell, along with his partner George Knapp, got their hands on newly released Navy footage of UFO sightings from 2023. What you're looking at right now is the footage and what Corbell believes to be one of 4 tic-tac-shaped UFOs, I'm sure there's a better way to talk about them, emerging from the water, then flying at supersonic speed. आणि ही जी व्हिडिओ आहे ही काढली तर नेव्हीनी होती, US नेव्हीनी काढली होती. पण ही फुटेज 2017 मध्ये त्यांनी ही केली, रिलीज केली. पण 2017 मध्ये फुटेज येण्याच्या आधी खूप पहिल्यांदा ही फुटेज लीक झाली होती आणि दुसरी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटनी ही फुटेज पूर्ण इंटरनेटवरती व्हायरल केली होती. आणि ती व्हायरल फुटेज झाल्यामुळं पूर्णपणे एकदम लोकांचे जे प्रश्न यायला लागले, उत्तर द्या आम्हाला, उत्तर द्या म्हणून. त्याच्यामुळे शेवटी 2017 मध्ये ही फुटेज पब्लिकली रिलीज करण्यात आली. पण ही फुटेज जेव्हा लीक झाली होती म्हणजे 2017च्या ऑफिशियली अपलोड करायच्या आधी जेव्हा ही फुटेज जेव्हा लीक झाली होती तर जास्त तर लोकांनी किंवा जे मी म्हणतो सगळ्यांनीच ह्या फुटेजला नकली म्हणलं होतं किंवा म्हणले होते VFX ऍड आहे किंवा ही फुटेज असंच कोणीतरी बनवलेली आहे, ही एलियन्स नाहीये किंवा हे UFO नाही दिसत, हे दुसरंच काहीतरी दिसतंय. म्हणजे असे प्रत्येक जणांचा एक वेगळा थॉट झाला होता आणि प्रत्येक जण असे म्हणजे ग्रुप्स मध्ये डिवाइड झाली होती. काही लोकांचं म्हणणं होतं की नाही ही गोष्ट खरी आहे आणि काही लोक असे होते की ज्यांचं म्हणणं होतं की नाही ही फेक आहे आणि ही फुटेज एकदम खोटी. आणि त्या शिपचं नाव होतं USS नमित्झ.
म्हणजे माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर असेल आय होप. पण ते काय झालं की त्यांनी एक नवीन रडार सिस्टम घेतला होता, म्हणजे USA ने त्यावेळेस त्यांच्या शिपमध्ये नवीन रडार सिस्टम घेतला होता आणि त्यावेळेस त्या रडार सिस्टमची म्हणजे टेस्टिंगच चालू होती. आणि ज्यावेळेस त्यांनी ते रडार सिस्टम चालू केलं होतं तर स्टार्टिंगचे थोडा टाइम तर काय वाटलं नाही, पण काही टायमानंतर अचानक काय झालं की त्यांच्या रडार सिस्टम मध्ये त्यांना एक ग्लिच दाखवायला लागलं. म्हणजे काय की 4-5 लाईट्स दाखवत होतं सिस्टम मध्ये आणि त्या लाईट्स अचानक जागा चेंज करत होत्या त्यांच्या. म्हणजे ते इतकं फास्ट होतं की नॉर्मल कोणतं फायटर जेट असो किंवा त्याच्यापेक्षा एखादी कोणती फास्ट गोष्ट असो तरी सुद्धा ते पॉसिबल नव्हतं. म्हणजे जवळजवळ एक लाईटच्या स्पीडने ते त्याची पोझिशन चेंज करत होतं. म्हणजे घडीत इथं तर लगेच इथं, म्हणजे असं ते एकदम होत होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की जेवढे पण नेव्ही होते त्या सर्वांना काय वाटलं की जेवढे पण नेव्हीचे ऑफिसर्स होते त्यांना वाटलं की काहीतरी ग्लिच आला असेल किंवा रडार सिस्टम मध्ये काहीतरी खराबी आली असेल. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं की ते जे सिस्टम होतं त्यांचं त्याला थोडंसं अजून अपडेट केलं आणि त्याला अजून एकदम इनहॅन्स केलं. आणि त्याच्यानंतर काय झालं की थोड्या वेळ ते पण परत नीट चाललं. पण परत तीच गोष्ट झाली की परत 4-5 लाईट दिसायला लागल्या आणि त्या लाईट्स पण त्यांची जागा एकदम स्पीड मध्ये चेंज करत होते, एकदम झटक्यात इथं की लगेच इथं. आणि त्याच्यामुळं मग आता ते नेव्ही जेवढे पण नेव्हीचे ऑफिसर्स होते आता त्यांना पण कळत नव्हते की नेमकं काय झालेलं आहे. कारण त्यांना तर त्यांच्या हिशोबाने वाटत होतं की त्यांनी जे सिस्टम आहे ते सिस्टम ते नीट केलेले, पण सिस्टम तरी सुद्धा अजून तेच दाखवतंय की काही लाईट्स आहेत अचानक येतात ते आणि अचानक गायब पण होतात ते. आणि मग त्याच्यानंतर काय केलं की त्यांचे जे मोठे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी काय केलं की ते जेवढे पण म्हणजे ते त्यांना सिस्टमचे जेवढे पण अपडेट भेटत होतं, म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन जी भेटत होती की ते ऑब्जेक्ट काय आहे, म्हणजे ते मूव्ह कसं करतंय, किती स्पीडने त्याची जागा बदलते काय, या गोष्टी जेव्हा त्यांना ती पूर्ण इन्फॉर्मेशन जेव्हा आली, ती इन्फॉर्मेशन आल्यानंतर जेवढे पण त्या शिपवरती जेवढे पण लोक होते सगळेजण एकदम शॉक झाले. त्यांची जी इन्फॉर्मेशन होती त्या इन्फॉर्मेशन मध्ये असं दाखवलं होतं की ते जे ऑब्जेक्ट होते म्हणजे त्या ज्या लाईट्स, आपण लाईट्सच म्हणू, त्या जेव्हा लाईट्स होत्या त्या लाईट्स काय करत होत्या की 80,000 फुटावरती उडत होत्या. 80,000 फुटावरती होत्या आणि त्या काही सेकंदातच डायरेक्ट 15 ते 20 फुटावर येत होत्या, म्हणजे सी लेवलच्या. म्हणजे कोणतीच इतकी गोष्ट फास्ट नाही की 80,000 फुटावरती एखादी गोष्ट आहे आणि ती काही सेकंदातच एकदम 15 ते 20 फुटावरती येते. आणि त्याच्यामुळं पूर्ण जेवढे पण नेव्हीचे ऑफिसर्स होते एकदम टेन्शन मध्ये आणि शॉक झाले होते. त्याच्यानंतर खूप टाइम जेवढे पण ऑफिसर होते, नेव्ही ऑफिसर जेवढे पण होते, त्यांनी खूप टाइम काय केलं की ती जी गोष्ट होती किंवा ते जे लाईट्स होते त्यांच्यावरती खूप टाइम लक्ष ठेवलं. म्हणजे की ते हालतेत कसे, त्यांची मुवमेंट कशी, त्या गोष्टींवरती त्यांनी खूप लक्ष ठेवलं. आणि ते काय करायचे की त्यांचे जे नेव्हीचे कॅमेराज आहेत आता, म्हणजे त्यांचे कॅमेराज एवढे पॉवरफुल असतात की कितीतरी म्हणजे 70-80 किलोमीटर लांबचं सुद्धा त्यांना एकदम क्लिअर दिसायला, म्हणजे ह्या हिशोबाचे म्हणजे जवळजवळ असे म्हणजे मजबूत कॅमेरे किंवा एवढे चांगले कॅमेरे त्यांचे असायचे. तर त्यांनी काय करायचे ते की त्याच्यावर त्या गोष्टीवरती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यांना नेहमी काय दिसायचं की एक वाईट काहीतरी अशी गोष्ट दिसायची, म्हणजे कॅप्सूल म्हणू शकतो आपण, अशी गोल कॅप्सूल असते बघा पांढऱ्या कलरची, तशी कॅप्सूल टाईप त्यांना काहीतरी दिसायचं. पण ते जसेच त्या गोष्टीला अजून एकदम क्लिअरिटीत किंवा अजून झूम करून नीट बघायचा प्रयत्न करायची, ती गोष्ट त्याची लगेच जागा चेंज करायची. त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे ना पूर्णपणे नीट इन्फॉर्मेशन पण नव्हती की ती नेमकी काय गोष्ट आहे. आणि दुसरीकडे त्यांचं जे रडार सिस्टम होतं ते रडार सिस्टम काय करायचं की कंटिन्युअसली त्यांना इन्फॉर्मेशन देत असायचं की आपल्या आसपास कोणती तरी अशी गोष्ट आहे, ती गोष्ट सतत आपल्या आजूबाजूने फिरत आहे आणि ती गोष्ट अचानक एकदम उंचावरती जाते, अचानक एकदम ड्रॉप घेते. आणि त्याच्यामुळे जेवढे पण म्हणजे त्या शिपवरती लोक होते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक दहशतीचं वातावरण झालं होतं. त्याच्यानंतर 14 नोव्हेंबरच्या दिवशी जेव्हा ती रेग्युलर एक्सरसाइज चालू होती त्यांची, 2 जेवढे त्यांचे फायटर जेट्स होते त्यांना पाठवलं गेलं होतं म्हणजे नॉर्मल एक्सरसाइज करण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही की ते रडार सिस्टम पशी जेवढे पण लोक म्हणजे जेवढे पण ऑफिसर्स होते त्या ऑफिसर्सने काय केलं होतं की त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना फक्त इन्फॉर्मेशन दिली होती की असं काहीतरी आपल्या आजूबाजूला होते. पण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय केलं होतं की ते त्यांचे जे पायलट्स होते म्हणजे फायटर जेट चालवणारे जे पायलट्स होते त्यांना ही इन्फॉर्मेशन दिलीच नव्हती की आपल्या आसपास काहीतरी असं होतंय किंवा आपल्या आसपास अशा काही लाईट्स फिरतात किंवा UFO म्हणा की काय असेल ते किंवा बाकी काय असेल ते आपल्या आजूबाजूला फिरतंय. म्हणजे त्यांनी ती गोष्ट त्यांच्यापासून लपवली होती. त्याच्यानंतर नेहमीची एक्सरसाइज प्रमाणे सर्व फायटर जेट्स मध्ये बसले आणि तिथून निघाले.
2 फायटर जेट पुढे गेले होते आणि त्याच्यानंतर काही टाइमानंतर काय झालं की ते थोडंसं सी लेवलच्या जवळून उडायला लागले. आणि त्यावेळेस उडत असताना काय झालं की त्यांना अचानक एक पॅच दिसला, म्हणजे समुद्राच्या मध्येच एक पॅच दिसला की त्या पॅच मध्ये काय होत होतं की पाणी उकळत होतं आणि वरून ते त्यांना नीट दिसत नव्हतं. म्हणून काय केलं की त्यांनी अजून थोडं सी लेवलच्या अजून थोडं जवळ आले आणि जवळ आल्यानंतर त्यांना काय दिसलं की पाणी उकळत आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना तरी पण नीट दिसतच नव्हतं. मग ते काय केलं की एकदम असं जवळ गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर तुम्हाला सांगतो, तुम्ही पण ऐकून शॉक असाल की त्या पाण्याच्या जवळ त्यांना अक्षरशः एक कॅप्सूल, गोलाशी कॅप्सूल सारखं काहीतरी ट्यूब दिसली आणि ती ट्यूब पाण्याच्या वरती बरोबर तरंगत होती आणि त्या ट्यूब मधून जे प्रेशर निघत होतं किंवा ते थ्रस्टल म्हणा किंवा बूस्टर जे असेल त्याच्यामुळं पाणी एकदम उकळायला लागलं होतं. पण ती कॅप्सूल सारखी गोष्ट बघून पण त्या फायटर जेट मधले जे पायलट होते त्यांना स्टार्टिंगला काय वाटलं की पाण्यामध्ये एक हे असू शकते, पनडुब्बी असू शकते की म्हणजे अनऑफिशियली किंवा दुसऱ्या देशाची म्हणजे परमिशन न घेता ते त्यांच्या याच्या एरियामध्ये आलेत किंवा काय असं त्यांना वाटलं. पण त्यांनी खूप वेळ तिथंच थांबले आणि त्या गोष्टीवरती नीट लक्ष दिलं तर बघितलं की ती गोष्ट हालतच नव्हती जागेवरून. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या गोष्टीच्या आसपास थोडेसे चक्कर मारले, आसपास फिरले तर त्यांना दिसलं की ती गोष्ट खरंच आकाशामध्ये तरंगतीये आणि त्याच्यामुळेच ते खालून पाणी एकदम उकळत आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्यांना पण नीट कळत नव्हतं की ती काय, आणि ते पण पूर्णपणे कन्फ्युज झाली होती की एखादी अशी गोष्ट इथं कसं काय असू शकते. त्याच्यामुळे काय झाले की आणखी 2 फायटर जेटने त्यांना जॉईन केलं आणि त्या दुसऱ्या फायटर जेट मध्ये जे आले होते त्यांचं नाव होतं डेव्हिड. आणि डेव्हिड ह्या इन्सिडेंट्स नंतर खूप फेमस झाले. का झाले मी ते तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्यानंतर डेव्हिड तिथे आल्यानंतर डेव्हिडने सुद्धा तो पॅच पाहिला आणि डेव्हिडने सुद्धा पाहिलं की त्या पॅसिफिक जागेचं आणि तेवढ्याच पॅच मधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळत आहे. त्याच्यानंतर त्यांच्या नेव्हीच्या शिपवरून त्यांना वापस येण्याचा आदेश भेटला. आता डेव्हिडला तर वापस जावं लागलं, पण जो डगलस स्टार्टिंगला ज्यांनी ह्या गोष्टी सर्वात आधी पाहिली, डगलस तिथंच थांबला. डगलस डेव्हिडला बोलला की मला अजून थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे की नेमकं ही गोष्ट काय आहे आणि मला या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही जावा आणि मी इथंच थांबतो. आणि त्याच्यानंतर काय झालं की हे बाकीचे जे फायटर जेट आहे हे निघून गेले आणि डगलस तिथे एकटाच होता. पण अचानक थोड्या वेळानंतर काय झालं की ते जे कॅप्सूल सारखी ती जी गोष्ट होती ती जागेवरतीच फिरत होती. म्हणजे काय एकदम लाईटच्या स्पीडने फिरली होती, म्हणजे झटक्यात एकदम इथं 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 म्हणजे ते तेवढ्याच एरियामध्ये फिरत होती. पण ती इतक्या फास्ट मध्ये होत होतं की अक्षरशः डगलसला पण नीट ते दिसत नव्हतं, कारण ती होतच एवढ्या फास्ट मध्ये होती गोष्ट. आणि त्याच्यानंतर काय झालं की डगलसच्या मनामध्ये पण एक क्युरियोसिटी जागी झाली की नेमकी काय गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये पण असं झालं की मला अजून माहिती पाहिजे गोष्टीची. त्याच्यामुळे काय झालं की डगलसने त्याचं जे प्लेन आहे ते एकदम असं जवळ घ्यायचा प्रयत्न केला. पण थोड्या वेळानंतर काय झालं की ती जी गोष्ट होती, ती कॅप्सूल सारखी जी गोष्ट होती, त्याला कळालं होतं की आपल्या जवळ कोणतरी येत आहे. त्याच्यानंतर काय केलं की ते कॅप्सूलने त्याचं तोंड फिरवलं आणि त्यांनी डगलसच्या एरोप्लेनकडे एकदम फुल स्पीड मध्ये जोरात यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर काय झालं की ते जे कॅप्सूल सारखी गोष्ट होती ती एकदम डगलसच्या प्लेनच्या समोर आली एकदम फास्ट मध्ये. थोड्या वेळ थांबली आणि अचानक एकदम इतक्या स्पीड मध्ये तिथून गायब झाली की डगलसला सुद्धा कळालं नाही की ती गोष्ट नेमकी गेली कुठं. आणि त्याच्यानंतर काय झालं की डगलस पूर्णपणे घाबरला होता, कारण ती गोष्ट डायरेक्ट समोर आली आणि अचानक गायब झाली. आणि थोड्या वेळानंतर काय झालं की डगलसने समुद्राकडे बघितलं आणि त्या पॅच मध्ये बघितलं की अजून सुद्धा पाणी उकळतंय का. तर त्याने पाहिल्यानंतर त्याला दिसलं की ते जे पाणी उकळत होते ते पण गायब झालेले आहे आणि ते जे कॅप्सूल सारखी गोष्ट होती ती सुद्धा तिथून गायब झालेली. त्याच्यानंतर तो त्याच्या बेसवरती म्हणजेच त्या शिपवरती वापस येतो आणि त्याच्यानंतर जेव्हा डगलस शिपवरती आला तर त्यांनी जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्वांना द्यायला चालू केली. आणि त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन डेव्हिडने सुद्धा ऐकली आणि डेव्हिडच्या मनामध्ये कुठेतरी आलं की नाही, आपण एकदा जाऊन तिथं परत बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे डेव्हिड त्याचं जे प्लेन आहे तो घेतो आणि परत त्या ठिकाणावरती जातो. पण ह्या वेळेस जाताना डेव्हिडने काय केलं होतं की एकदम पॉवरफुल, त्यावेळेस म्हणजे नेव्हीकडचा सगळ्यात स्ट्रॉंग कॅमेरा म्हणतो ना आपण, तर तसा त्यांच्याकडे ते कॅमेरा होता आणि त्यांनी तो कॅमेरा त्यांच्या जेटमध्ये लावला होता. आणि थोड्या वेळ त्यांनी प्लेन तसंच चालू ठेवलं, पुढे पुढे जात राहिले. आणि अचानक एक टाइम नंतर काय झालं की त्यांच्या रडारमध्ये ती जी गोष्ट होती, म्हणजे त्या जी कॅप्सूल सारखी गोष्ट होती, ती अचानक दाखवायला लागली आणि काहीतरी 20-30 किलोमीटर असेल. त्याच्यानंतर डेव्हिड त्या गोष्टीच्या दिशेने निघाला. आणि दुसरी गोष्ट अशी की डेव्हिडने एक गोष्ट नोटीस केली की ती जी ऑब्जेक्ट आहे ते फास्ट तर आहेच,
पण दुसरी गोष्ट म्हणजे ही की ते त्याची जी जागा आहे ती सेकंदाला बदलत आहे. म्हणजे 2 सेकंदात जर लेफ्ट साईडला आहे तर लगेच 2 सेकंदाने राईट साईडला. म्हणजे एक दोन सेकंदामध्ये ती गोष्ट जी आहे ती त्याची डायरेक्शन आणि त्याची जी जागा आहे ती चेंज करत होतं. आणि ह्याच वेळेस त्या ठिकाणी एक फुटेज रेकॉर्ड करण्यामध्ये आली होती आणि त्या फुटेजने पूर्ण इंटरनेटवरती धिंगाणा घातला होता. आणि हा फक्त एकमेव असा व्हिडिओ नव्हता. आणखी 2-3 व्हिडिओज होते जे असे रेकॉर्ड करण्यात आले होते. म्हणजे फक्त डेव्हिडनेच नाही तर बाकीचे जेवढे पायलट्स होते त्यांनी सुद्धा काय व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. आणि त्याच्यानंतर पासून मग ह्या ज्या गोष्टी आहेत एलियन्स किंवा आपण खरंच या पृथ्वीवरती एकटेच आहोत का ह्या गोष्टींना जरा बढावा भेटला आणि तिथून पुढे या गोष्टींची चर्चा खूप जास्त प्रमाणात वाढली. आणि एका इंटरव्ह्यू मध्ये तर डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो एका पॉडकास्ट मध्ये बसला होता आणि त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळेस मी म्हणजे आमचे जे नेव्हीचे जे पायलट्स आहेत त्यांच्यासोबत भेटलो होतो तर त्यांनी पण मला काही अशा स्टोरीज सांगितले होते एलियन्सच्या आणि ते ऐकून मी सुद्धा शॉक झालो होतो. Commander David Fravor, Yeah. I had him in, who had that sighting in 2004. Very compelling with visual compelling. video evidence, radar evidence. Ryan Graves. I don't believe his name, but I interviewed jet pilots that were solid people. Perfect. I mean, great pilots, great everything. And they said, we saw things, sir, that were very strange. Like a round ball, but it wasn't a comet or a meteor. It was something. And it was going 4 times faster than an F-22, which is a very fast plane, you know. आय होप की मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मला माहित आहे की आजची इन्फॉर्मेशन थोडीशी जरा वेगळी होती आणि काही लोकांना मी जे सांगितले त्याच्यावरती हसू पण आला असेल किंवा काही लोकांना खरंच प्रश्न पण पडला असेल की खरंच असं असतंय. या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यावरती की तुम्हाला त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आहे की नाही. तर चला बाय. आपण परत एका अशा व्हिडिओमध्ये भेटू आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट मला कमेंटमध्ये सांग की मी नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन.